नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे गणेश देवकाते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीवाला या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, महाराष्ट्र एसटी महामंडळातर्फे भरतीबाबत एक सर्वात मोठी अपडेट आज आपण बघणार आहोत। मित्रांनो, भरपूर जे नागरिक आहेत, भरपूर जे विद्यार्थी आहेत, त्यांनी पहिले पण या भरतीसाठी अप्लाय केलं होतं, पण काही कारणास्तव ही भरती झालेली नाही। तर या रिलेटेड नवीन अपडेट आलेला आहे मित्रांनो। याच्यासाठी अर्ज कधीपासून चालू होणार आहे, डॉक्युमेंट काय काय लागणार आहे, नियम व अटी काय आहेत, GR मध्ये काय सांगितलं आहे, संपूर्ण A to Z लाईव्ह प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। त्याच्यासाठी आपल्या YouTube चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघू शकता मित्रांनो, एसटी महामंडळ भरती अवजड वाहनाचा परवाना नसल्याने भरतीपासून पहिले काही भरपूर उमेदवार आहेत हे वंचित राहिलेले आहेत, ते भरती झालेले नाही। पण मित्रांनो, आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये ज्याची तारीख पुढे सांगितली आहे त्यावेळेस मित्रांनो एकूण आता हे पद आहेत, तर या पदसंख्येमध्ये बदल सांगण्यात आलेला आहे। तर आता जे अपडेट आहे त्या अपडेटनुसार मी तुम्हाला सांगू इच्छितो की पदांची जी संख्या आहे 13,770 ही राहणार आहे। एसटी महामंडळाच्या जे वाहक पदासाठी व जे कंडक्टर आहे त्या पदासाठी जे उमेदवार आहे अप्लाय करणार आहे त्यांना 10वी उत्तीर्ण शिक्षण पाहिजे आणि बॅच पाहिजे। तर हे जे उमेदवार आहे तर ते महामंडळाच्या वतीनं यावेळेस या भरतीसाठी अप्लाय करू शकतात। यामध्येच मित्रांनो, आता इथे दुसरी अपडेट बघू शकता, अनेक वर्षाच्या कालखंडानंतर म्हणजेच भरपूर वर्ष झालेत की भरती निघाले नाही मित्रांनो, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे म्हणजेच एसटी मध्ये मेगा रिक्रुटमेंट होणार आहे। तर मित्रांनो, इथे बघू शकतात कोणाकोणासाठी जागा आहेत, चालक, वाहक, सहाय्यक, लिपिक यांच्यासाठी एकूण 14,553 जागा भरण्यात येणार आहे असे सांगितलेलं आहे। पण मित्रांनो, इथे बघू शकता फेब्रुवारी महिन्यापर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात पण येणार आहे। तर या जी लिंक आहे अर्ज करण्याची तुम्हाला फेब्रुवारी महिन्यामध्ये बघायला भेटणार आहे व तुम्ही फेब्रुवारी महिन्यामध्ये हे अर्ज करू शकतात। कोकण विभागात सर्वाधिक म्हणजेच मित्रांनो 929 पदे राहणार आहेत आणि इतर जे पदे आहेत ते मराठवाड्यामध्ये राहणार आहेत। चालक आणि सहाय्यक पदाच्या 964 जागा भरण्यात येणार आहेत। ही काही अपडेट दुसऱ्या पॉइंट मध्ये सांगितलेले आहे। मित्रांनो, एसटी महामंडळ डिपार्टमेंट मध्ये आता जवळपास ते वरील आपण जागा बघितल्या होत्या 13,000 किंवा 14,000च्या आसपास होत्या, पण मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये ज्या बस आहेत त्याची संख्या पण वाढणार आहे, त्याच्यामुळे 21,000ची मेगा भरती पण होऊ शकते। ज्यांच्याकडे कोणाकडे जर बॅच नसेल, काही डॉक्युमेंट नसेल तर त्यांनी तयारीला लागून जायचं आहे। या भरतीसाठी लवकरात लवकर अर्ज चालू होणार आहे मित्रांनो। त्याच्यासाठी तुमच्याकडे ह्या पण वेळेस तुम्ही अपात्र ठरू शकले नाही पाहिजे। भरपूर वेळेस असं होतं की भरती जवळ येते आणि काही डॉक्युमेंट असते ते काढण्यासाठी वेळ लागते व तो वेळ गेल्यामुळे आपण त्या भरतीसाठी पात्र राहत नाही किंवा अर्ज करू शकत नाही, असं झालं नाही पाहिजे मित्रांनो। सर्व जे डॉक्युमेंट आहेत तुम्ही वेळेच्या अगोदर काढायचे आहेत। आणखी मित्रांनो, एक नवीन अपडेट आहे, तुम्हाला जर या भरतीसाठी अप्लाय करायचं आहे याची जर अपडेट पाहिजे असेल तर तुम्हाला MSRTC जी वेबसाईट दिलेली आहे त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला व्हिजिट करायचं आहे आणि तुम्हाला तिथे आणखी माहिती बघायची आहे। त्याच्यानंतरच तुम्ही याच्या पुढे जी भरती येणार आहे त्याच्यासाठी अर्ज करू शकतात व जी भरती येणार आहे तिची माहिती भेटल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला क्रायटेरिया व अटी नियम काय ठेवले आहेत ते तुम्ही बघू शकतात व तुम्हाला पूर्णपणे सविस्तर माहिती जे क्रायटेरियानुसार किंवा तुमचे जे डॉक्युमेंट आहे त्याबद्दल तुम्हाला माहिती तिथे भेटून जाते। मित्रांनो, जी तिसरी अपडेट आहे त्यामध्ये असं सांगितलं आहे मित्रांनो, येणाऱ्या 1 वर्षभरामध्ये 1000 जे CNG बसेस आहेत त्यामध्ये परिवर्तित होणार आहे। तर मित्रांनो, जवळपास 1000 CNG बस ह्या लागणार आहेत, कारण की भरपूर वाढत्या लोकसंख्येमुळे या बसची गरज पडणार आहे। त्यामध्येच मित्रांनो, जर 1000 CNG बस आणखी निर्माण झाल्या तर ते चालवण्यासाठी व तिकीट चेकर म्हणजेच कंडक्टर आणखी वेगवेगळे जे पोस्ट आहेत त्या भरण्यात येणार आहे आणि त्याच्यामध्ये जे नवीन उमेदवार आहेत त्यांना सिलेक्शन देण्यात येणार आहे। हे काही आर्टिकल आहे ते तुम्ही सविस्तर हा व्हिडिओ थांबून वाचू शकतात। अशाच कारणामुळे मित्रांनो, आता जे नवीन अपडेट येत आहेत त्यामध्ये आता भरपूर जे कंडक्टर व वेगवेगळे पद आहेत, ड्रायव्हर किंवा जे कंत्राटी पद आहेत त्यांची जी भरती आहे ती करण्यात येणार आहे। या भरतीसाठी मित्रांनो जे अर्ज आहेत ते तुम्हाला फेब्रुवारी मध्ये
बघायला भेटणार आहे। फेब्रुवारीमध्ये याची ऑनलाईन लिंक चालू होणार आहे अर्ज भरण्यासाठी। तर मित्रांनो, ही काही अपडेट होती। आणखी पण या रिलेटेड अपडेट आपल्या YouTube चॅनलवर येत राहतील। त्याच्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि ह्या व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रांमध्ये जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, त्यांना पण या अपडेटची माहिती भेटली पाहिजे। व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।